तर जय जय रामकृष्ण हरी माऊली. तर आज चाललो तुम्ही आपल्या हॉटेल चैतन्य वाईन बारमध्ये. अबे दारू प्याले नाही रे बा. थांबा सांगतो तुम्हाला पहिलेपासून, पण त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं. तर आज सकाळी मस्त तयार होऊन मी आलतो आपल्या वाशिममधल्या बेलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी. काहून की सकाळी सकाळी महादेवाचा आशीर्वाद लई इम्पॉर्टंट आहे. तर महादेवाचा आशीर्वाद घेऊन आपल्याला जायचं होतं आपल्या भाजपाच्या वावरात त्याचे डबे घेऊन. काहून की आपल्या भाषेबाच्या वावरात चालले सध्या डवरे. आणि रस्त्यानं दिसले बा मोठे लोक मस्त बसले आराम करत. आणि तेवढ्यातच दिला अमोलदारानं आपल्याला मागून आवाज, आपल्याला पण ब्लॉगमध्ये घे म्हणे. म्हटलं काही विषय आहे का, थांबा म्हटलं आलोच. आणि घेतलं नाव हे यंत्र अमोलदारानं आपल्या हाती. पा कसं चालते पराठीत रप्प 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 एकच नंबर. बरं मला या यंत्राचं नाव काही माहीत नाही बा, तुम्हाला माहीत असेल तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बरं. आणि मग फायनली पोचलो रे बा आपल्या भाजीपावच्या घरात त्याचे डबे घेऊन. आणि मग काढले बा आपल्या गाडीले लटकेल डबे. आणि नेले बा बंडीवर आणि टांगले आपल्या बंडीले. आणि डबे लटकेल्यावर भाजीपाला दिला मी आवाज, आणि यायचे डवरे ते इकडे हाकलणं चालूच होते बावा. आणि बसले बा हे जेवायले. मंदातला भासा आहे बरं आपला, भासा लय मेहनती आहे बरं आपला. आणि माणसाईले भूक लागते तर मुक्या जनावरायले भूक लागतेच ना रे बावा. मग यायचे जेवण व्हायलो मॅच चालले आपल्या धुरावर बैल. आणि मग आलो आपल्या बापूजीच्या हॉटेल चैतन्य वाईन बारवर. काहून की तैले द्यायच्या होत्या आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिन्याच्या गर्दी कमी आहे ना, तिथं मायले लेकरूच भारी असते. आणि बापूजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तैले म्हटलं आपल्या सबस्क्रायबरला एकदा हाय तर करून टाका.